नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव सिद्धांत आणि मी रूम टू रीड इंडिया ट्रस्ट या संस्थेत काम करतो. आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. गोष्टीचे नाव आहे छुई पुई. गोष्टीच्या लेखिका आहेत शीतल पॉल. या गोष्टीमध्ये ज्यांनी चित्रे काढली आहेत त्यांचे नाव आहे जितेंद्र ठाकूर आणि या गोष्टीच्या अनुवादक आहेत सुमित्रा आष्टीकर. छुई आणि पुई खास मैत्रिणी होत्या. दोघी एकत्र खेळत असत. दिवसभर स्वयंपाकघरात दंगामस्ती करत आणि रात्र होताच काडेपेटीत लपून झोपून जात. असे काही दिवस गेले. आता त्या दोघीच शिल्लक होत्या. त्या घाबरल्या होत्या. उद्या त्यांच्यापैकी एकीला जळावे लागणार होते. छुई म्हणाली, आधी मी जळणार. पुई म्हणाली, नाही, आधी मी जळणार. असे म्हणून पुई आत निघून गेली. छुई बाहेर काळजी करत बसली होती. पुईला कसे वाचवावे याचा विचार करू लागली. छुईने एक युक्ती केली. तिने थेंब थेंब पाणी आणायला सुरुवात केली आणि ती ते पाणी काडेपेटीवर घालू लागली. रात्रभर ती पाणी घालत राहिली. सकाळ झाली. तेवढ्यात कोणीतरी आत आले. काडेपेटी उचलली. पुईला बाहेर काढले. पण पुई जळलीच नाही. काडेपेटी ओली झाली होती. काडेपेटी आणि काडीला कोपऱ्यात टाकून दिले गेले. हे पाहून पुईला आनंद झाला. छुई तिच्या गळ्यात पडली. दुसऱ्याच दिवशी तिथे एक लायटर आला. त्याला बघून त्यांना खूपच आनंद झाला. आता शेगडी लायटरने पेटणार. काडेपेटीच्या काड्यांची गरज लागणार नाही. आता दोघी एकत्र खेळतात, उड्या मारतात, नाचतात, बागडतात, धडपडतात. मग मित्रांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली ना? चला आपण आता यावर थोड्या गप्पा मारूया. मला सांगा, छुईने पुईला वाचविण्यासाठी काय प्रयत्न केले? तुम्ही केलेल्या मदतीच्या एखाद्या घटनेबद्दल लिहून किंवा चित्र काढून सांगा. घरात आगकाडीचा उपयोग कशा कशासाठी होतो ते लिहा. चला तर मग मी तुम्हाला पुन्हा भेटेन अशाच एका नवीन गोष्टी सोबत. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या. धन्यवाद.